नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा एक आहे ज्यामध्ये आपण महाजनकोच्या ज्युनियर सेक्रेटरी या पदभरती संदर्भात परीक्षाभिमुख अशी काही अतिशय महत्त्वाची व अतिसंभव प्रश्न आपण पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची व्हिडिओ सिरीज आता इथून आपली रेग्युलरली येणारी असेल, कारण का पुढच्या महिन्यापासून आपली जी परीक्षा जे की सुरू होत आहे, त्यामुळे आपल्याकडे खूप कालावधी जो कमी आहे त्या दृष्टिकोनातूनच आपण जास्तीत जास्त प्रश्नांचा आपण सराव करणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला महाजनको ज्युनियर सेक्रेटरीचे सर्व काही अपडेट पाहायला मिळणारे असतील। व त्यासोबतच ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली टेस्ट सिरीजची जी बॅच आहे, ज्यामध्ये आपण तुम्हाला नोट्स देखील प्रोव्हाइड करून देत आहोत, त्याच्या ऑफरचे मित्रांनो फक्त शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही ऑनलाईन परिपूर्ण IBPS पॅटर्न आधारित टेस्ट सिरीज व त्यासोबतच सर्व काही नोट्स आपण उपलब्ध करून देत आहोत। तर ज्यांनी कोणी अजूनही जॉईन केलं नसेल तर लगेच त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही त्या ठिकाणी जॉईन करून घ्या। त्यांची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आणि जी सध्याची प्राइस आपण ठेवलेली आहे, जी की फक्त 500 रुपये ठेवली आहे, जी की मूळ प्राइस ज्याची 800 रुपये होती, त्यामुळे जे आहे 500 रुपयामध्ये तुम्हाला सर्व काही त्या ठिकाणी नोट्स व त्यासोबतच ऑनलाईन टेस्ट तुम्हाला दिले जात आहेत। आता ज्यांना कोणाला जॉईन करायचं आहे लगेच तुम्ही सेलरला मेसेज करून त्या ठिकाणी जॉईन करून घ्या। तर या ठिकाणी पाहू आपल्याच्या भाग 1 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, भारताचे पहिले खाजगी बायोस्फियर म्हणून नियुक्त केलेले राजाजी राघव बायोस्फियर रिझर्व कोणत्या राज्यात आहे? तर हे कोणत्या राज्यामध्ये आहे असं म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की उत्तराखंड या राज्यामध्ये आहे। तर परीक्षेमध्ये तुम्हाला चालू घडामोडीचे 10 प्रश्न येणारे आहेत व त्यासोबतच GK GS मधले 10 प्रश्न येणारे आहेत। असे एकूण मिळून जे आहे तुम्हाला 20 प्रश्न परीक्षेमध्ये विचारली जाणारी आहेत। आणि स्पेशली 20 प्रश्न जे आहे तुम्हाला कॉम्प्युटरवरचे देखील असणारे आहेत। आणि आपली जी ईबुक आहेत त्यामध्ये तुम्हाला हा सर्व अभ्यासक्रम कव्हर करून आपण दिलेला आहे। तर GK मॅथ, तर हे जे काही मॅथ रिझनिंगचा सब्जेक्ट आहे ते आता तुम्हाला कंपल्सरी असणारच आहे। त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 2 असा आहे पुढील, एंटेरोबॅक्टर बुगांडेसिस म्हणजे काय? तर म्हणजे काय आहे हे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की जीवाणू। हा एक जीवाणूचा प्रकार आहे एंटेरोबॅक्टर बुगांडेसिस। ऑप्शन नंबर ए या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 3 असा आहे, भौतिक संशोधन प्रयोगशाळेच्या शास्त्रज्ञांनी कोणत्या ग्रहावर 3 नवीन विवर शोधले आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की मंगळ ग्रहावर 3 नवीन जे काही विवर शोधलेले आहेत। ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न 4 आपला, भारताने कोणत्या देशासोबत स्थानिक चलन सेटलमेंट प्रणाली सुरू केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की UAE ही जी आहे, जे की स्थानिक चलन सेटलमेंट प्रणाली सुरू केलेली आहे भारताने। ऑप्शन नंबर ए या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न 5 आपला, कोणत्या शहराने भारतीय लोक आणि आदिवासी कलांचे प्रदर्शन हुनर प्रदर्शनाचे आयोजन केले होते? तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की दुबई या शहरानं केलेलं होतं। त्यानंतरचा आपला 6वा प्रश्न असा आहे, अलीकडेच कोणत्या देशाने जगातील पहिले उच्च तापमान जे की सुपर कंडक्टिंग टोकमाक उपकरण HH70 बनवले आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये डी, जे की चीन। त्यानंतरचा आपला पुढील 7वा प्रश्न असा आहे, कोणाची युरोपियन संसदेच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झालेली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की रॉबर्ट मॅस्लॉ यांचे जे आहे, जे काही युरोपियन संसदेच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झालेली आहे। ऑप्शन नंबर या ठिकाणी जे सी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला प्रश्न 8वा, उदंती सीता नदी व्याघ्र प्रकल्प, ज्याला USTR असं म्हटलं जातं, तर कोणत्या राज्यात आहे हा हे प्रकल्प? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की छत्तीसगड या राज्यामध्ये आहे। तर हा एक तुमच्यासाठी IMP क्वेश्चन आहे, परीक्षेत तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो। त्यानंतरचा आपला पुढील 9वा प्रश्न आहे, कोणता किंवा कोणती भारतीय इंग्लिश चॅनल ओलांडणारा जगातील सर्वात तरुण पॅरा स्विमर बनला किंवा बनली आहे? तर कोण आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, जे की GRI हे जे आहे, जे की थोडक्यामध्ये जगातील सर्वात तरुण पॅरा स्विमर बनलेलं आहे। आणि हे जे आहेत मुंबईचे रहिवासी आहेत आणि यांचं वय जे आहे फक्त 16 वर्ष आहे। तर हे एक IMP क्वेश्चन्स आहे, जे की लेटेस्टचा चालू घडामोडील प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यानंतरचा आपला पुढील 10वा प्रश्न आहे, अलीकडेच बातम्यामध्ये दिसलेले QCI सुराज्य ओळख आणि रँकिंग फ्रेमवर्कचा मुख्य उद्देश काय आहे?
तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की राज्यामध्ये उत्कृष्टता आणणे आणि नागरिकांचं जीवनमान सुधारणे हे जे आहे याचं मुख्य उद्देश आहे. तर परीक्षेमध्ये तुम्हाला QCI असा जर क्वेश्चन दिसला की डायरेक्टली तुम्ही हे याचं उत्तर तुम्ही टिक मार्क त्या ठिकाणी करू शकता. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न नंबर 11 आपला, संगणकाचा जनक कोणास म्हटलं जातं? तर संगणकाचा शोध कोणी लावला असा देखील प्रश्न तुम्हाला परीक्षेत असा येऊ शकतो. तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर ए, जे की चार्ल्स बॉबेज यांनी जे थोडक्यामध्ये संगणकाचा शोध हा लावलेला आहे. तर हा एक IMP प्रश्न आणि अतिशय बेसिक प्रश्न आहे जो की कम्प्युटर रिगार्डिंग तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलास हा याचं उत्तर योग्य ते तुम्ही देऊ शकाल. त्यानंतरचा प्रश्न आपला 12वा, भारतामध्ये संगणकाचा प्रथम वापर कुठे केला गेला? तर कोणा ठिकाणी केला गेला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की भारतीय सांख्यिक संस्था जे की कोलकाता या ठिकाणी जे आहे थोडक्यामध्ये सर्वात प्रथम संगणकाचा वापर केला गेला. त्यानंतरचा प्रश्न आपला 13वा, जगातील पहिला सुपर कॉम्प्युटर कोणी बनवला? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की कंट्रोल डाटा कॉर्पोरेशन ज्याला CDC असं म्हटलं जातं यांनी जे आहे सुपर कॉम्प्युटर बनविलं आहे जगातील पहिलं. ऑप्शन सी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. जर तुम्ही आपला क्रॅश कोर्स जे काही ज्युनियर सेक्रेटरी असलेला आपला क्रॅश कोर्स जर तुम्ही घेतला तर त्यामुळे तुम्हाला हे सर्व काही त्या ठिकाणी मिळणार असेल. त्यासोबतच ऑनलाईन टेस्ट देखील तुम्हाला मिळतील ज्यामध्ये परीक्षापूर्व तुमची 100% तयारी त्या ठिकाणी तुम्हाला करता येणारे असेल. परीक्षेमध्ये देखील ज्या प्रकारे सेम तुमची एक्झाम होते त्याची प्रॅक्टिस तुम्ही आतापासूनच करू शकता. तर ज्यांना कोणाला आपल्या टेस्ट सिरीजच्या बॅचमध्ये जॉईन व्हायचं आहे किंवा ज्यांना नोट्स हवेत उर्वरित दिवसांमध्ये चांगला अभ्यास करायचा आहे त्यांनी मात्र नक्की आपल्या सेलरला मेसेज करून त्या ठिकाणी सर्व काय आपले जे ई-बुक्स आहेत ते तुम्ही मागून घ्या आणि जे काही ऑनलाईन टेस्ट चालू आहे सध्या स्थितीमध्ये त्याच्या ॲडमिशनसाठी तुम्ही लगेच तुमचं नाव आणि नंबर त्या ठिकाणी देऊन टाका. तर ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी नक्की मेसेज करा. त्याची प्राइस आपण सध्या स्थितीमध्ये फक्त 500 रुपये ठेवली आहे, पण पुढे चालून ही प्राइस देखील वाढू शकते. तर ही अतिशय मुबलक प्राइस आहे आणि मुबलक मुलांना संधी देण्यात आलेली आहे आपल्याद्वारे, त्यामुळे नक्की तुम्ही याचा लाभ घ्या. त्यानंतरचा आपला पुढील 14वा प्रश्न असा आहे, संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात? तर काय याला म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की CPU याला म्हटलं जातं. त्यानंतर 15वा प्रश्न, जे की BIOS चे विस्तारित रूप काय? तर BIOS जसं परीक्षेमध्ये तुम्हाला HTTPS देखील बहुपर्यायी रूप विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे जेवढे काही कम्प्युटर रिगार्डिंग जे काही संक्षिप्त रूप आहेत ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ज्यामध्ये www झालं, त्यानंतर HTTPS झालं किंवा HTTP हे जे आहे ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, ज्यालाच की बेसिक इनपुट आउटपुट सिस्टम असं जे आहे ते म्हटलं जातं. ऑप्शन 1 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 16वा प्रश्न आपला, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील डॅश ही सर्वात मोठी बँक आहे तर कोणती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की स्टेट बँक ऑफ इंडिया ही सर्वात मोठी बँक आहे. त्यानंतर 17वा प्रश्न, इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की लिऑन पॅरिस या ठिकाणी इंटरपोलचे मुख्यालय आहे. त्यानंतर आपला 18वा प्रश्न, मधुबनी लोककला कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की बिहार या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. त्यानंतर 19वा प्रश्न, बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय डॅश येथे आहे तर कोण्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की पुणे या ठिकाणी आहे. त्यानंतर 20वा प्रश्न, कोणत्या राज्यात नुआखाई उत्सव साजरा केला जातो? तर नुआखाई, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की ओडिसा या राज्यामध्ये हा साजरा करण्यात येतो. त्यानंतरचा 21वा प्रश्न, GSTचा विस्तारित रूप काय आहे किंवा विस्तार काय आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 3, गुड अँड सर्व्हिस टॅक्स असं जे याचं होणार असेल. त्यानंतरचा 22वा प्रश्न, सेवा कराची आकारणी कोण करतो किंवा कोण करते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 3, जे की केंद्र सरकार हे जे आहे जे करत असतं. त्यानंतरचा 23वा प्रश्न, सार्वजनिक सभा 1870 साली स्थापन झाली असून तिच्याशी निगडीत असलेले सार्वजनिक काका म्हणजे कोण? कोण असं म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की वा जोशी यांना जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा आपला 24वा प्रश्न, सार्क या दक्षिण आशियातील प्रादेशिक सहकारी संघटनेचा मुख्यालय कोठे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की काठमांडू या ठिकाणी आहे. त्यानंतर 25वा प्रश्न, कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक मानले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की ॲडम स्मिथ यांना जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा 26वा प्रश्न, मुंबईमधील जवाहरलाल नेहरू बंदराला कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की नावा शेवा बंदर असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतर 27वा प्रश्न, कोवलम समुद्रकिनारा डॅश येथे स्थित आहे तर कोण्या ठिकाणी? तर केरळ या ठिकाणी स्थित आहे. ऑप्शन 4 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 28वा प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की चंबळ ही नदी.
त्यानंतर 29वा प्रश्न, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी अनेक नाटके लिहिली, खालीलपैकी एक नाटक त्यांनी लिहिलेलं नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की नटसम्राट हे नाटक. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 30वा प्रश्न असा आहे, राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था ज्याला NRR असं देखील म्हटलं जातं चे मुख्यालय भारतातील कोणत्या शहरात आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की कटक या शहरामध्ये NRRI चे मुख्यालय आहे. ऑप्शन 3 या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर असे हे विद्यार्थी मित्रांनो आपल्याच्या भाग 1 मधील जे काही IMP टॉप 30 क्वेश्चन होते जे आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न रेग्युलरली हवे असतील तर खाली कमेंट करून कमेंट बॉक्सद्वारे सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. ज्या कोण्या विद्यार्थी मित्रांना सर्व काही टेस्ट सिरीज किंवा ई-बुक्स हवे असतील ज्युनियर सेक्युरिटी या पदासाठी तर ती तुम्ही मिळवण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप सेलरला नक्की मेसेज करा. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेटसोबत, नवीन काही माहितीसोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस फ्रॅक एक्झाम.